राम राम मंडळी, कसं आहे? बरं आहे नव्ह का? तर आज मी तुमच्यासाठी आणि एक व्हिडिओ घेऊन आलो आणि आता ती व्हिडिओ आहे, आता तो पिक्चर वगैरे निघतात त्यांच्यावर आधारित. आता ते व्हिडिओ आता मी तुम्हाला सांगतो, पण त्याआधी तुम्हाला काय करायचं माहीतच असेल. तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला या व्हिडिओत मी असं सांगतोय की आता जे काही चित्रपट येणार आहेत त्याबद्दल माहिती सांगतो. तर यामध्ये आता आपल्याला बघायचं आहे की जेव्हा आपण साऊथ इंडियन चित्रपटाचा पाहण्याचा विचार करतोय तेव्हा ॲक्शन आणि इमोशनल फॅमिली ड्रामा आपल्या डोळ्यासमोर दिसत असतो. पण असेही काही सिनेमे आहेत जे अधिकच बोल्ड. या चित्रपटात सांगतोय मी आता जे काही सांगणार आहेत त्या चित्रपट, त्यामध्ये थ्रिलर आणि सस्पेन्स पाहायला मिळणार. पण त्यातील बोल्डनेस हा विषय तुम्हाला तुमच्या फॅमिलीसोबत पाहता येणार नाही, बघता येणार नाही. म्हणून मी सांगतोय ते तुम्ही फक्त एकट्यानंच बघायचं, तुमच्यासाठीच आहे. मग आता बघा, आता मी तुम्हाला सुरुवात करतो आता या चित्रपटापासून. तर पहिला चित्रपट आहे सुपर डिलक्स. हा चित्रपट विजय सेतुपती, फहाद फासिल आणि समंता रुतप्रभू अभिनीत हा चित्रपट कॉमेडीचा उत्कृष्ट एक उदाहरण बनलेला आहे. तो अनेक कथांद्वारे असलेली गुन्हेगारी आणि लैंगिकतेची ओळख या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचं बोल्ड आणि अपारंपरिक कथा यामुळं भावनिक आणि फक्त प्रौढ प्रेक्षकांसाठी हा चित्रपट बनवलाय. मग एका वेगळ्या दृष्टिकोनातून सामाजिक विचारसरणीचा हा एकमेव विषय ठरतोय. तर दुसरा असा आहे टिल्लू स्क्वेअर. या चित्रपटात सिद्धू जोन्नल गड्डाचा हा तेलुगू रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपट विनोदानी आणि प्रौढ परिस्थिती यामध्ये दाखवलेली आहे की ज्यामुळं तरुण पिढी आणि तुम्हाला म्हणजेच प्रौढांनाही आवडेल असं बनवलेलं आहे. जर तुम्हाला बोल्ड कॉमेडी पाहिजे असेलच तर हा चित्रपट तुम्ही बघा, टिल्लू स्क्वेअर, पण एकट्याने. आता तिसरा चित्रपट आहे तो इराट्टा. यामध्ये रोहित कृष्णन दिग्दर्शित आणि जोजू जॉर्जच्या दमदार आणि अभिनयासह हा एक बोल्ड थ्रिलर चित्रपट बनवण्यात आला. हा चित्रपट गुन्हेगारी आणि सस्पेन्स एक विषय मांडतोय जो आपल्याला शेवटपर्यंत आवडेल असा बनवला. आणि या सिनेमात काही रोमॅन्टिक बोल्ड सीन्स दाखवण्यात आले. आता त्यानंतर चौथाच आहे RX-100. यामध्ये कार्तिकेय गुम्माकोंडा हा यांचा चित्रपट ग्रामीण आंध्र प्रदेशमधील एक हृदयद्रावक प्रेम कथा यामध्ये मांडण्यात आली. या चित्रपटामध्ये प्रणय आणि सुडाची एक बोल्ड कथा मांडण्यात आलेली आहे जी आपल्या आत्म्याला घाबरवते.
आणि यामध्ये धाडस आणि हिंसाचाराची पातळी जास्त असल्यामुळं तो तुम्हाला फॅमिलीसोबत बघता येणार नाही, असा हा सिनेमा आहे. आता हा 5वा जो आहे, इरुत्तू अरियल मुरुत्तू कुथू. अहो हे सगळं तमिळ पिक्चरमध्ये दाखवलं. यामध्ये एक प्रौढ माणसातील विनोदी करणारा चित्रपट दाखवला, ज्यामध्ये बोल्ड विनोद आणि लैंगिक साहस असं आपल्याला पाहायला मिळेल. मग या कथेत अलौकिक गोष्टी सुद्धा दाखवण्यात आल्या, ज्यामुळं एक भीतीदायक विनोदी अनुभव आपल्याला मिळतोय. यातही बोल्ड सीन्स भरपूर दाखवल्या. त्यानंतर बॉईज हा चित्रपट, तर सिद्धार्थ आणि जेनेलिया डिसूजा अभिनीत हा चित्रपट मैत्री, प्रेम आणि किशोरवयीन मुलांची उत्तेजक कथा दाखवण्यात आली. 2000 सालच्या प्रदर्शित झालेल्या चित्रपटानं बोल्ड परिस्थिती आणि स्पष्ट बोलण्याच्या भाषेनं तमिळ चित्रपटाच्या परंपरांना एक आव्हानच दिल्यागत झालंय. मग तरुणांचे जीवन आणि त्यांच्या घडणाऱ्या समस्या हे पडद्यावर ज्या पद्धतीनं चित्रित केलंय, तो आजही आपल्यामध्ये चर्चेचा एक विषय बनलाय. मग हे 7 पिक्चर असे आहेत ते तुम्हाला एकट्यानंच बघायचं आहे, फॅमिलीसोबत नव्हे. फक्त एकटा, वन मॅन वन शो. समजलं? तर आता भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. त्यात आणि मी तुम्हाला सांगेनच. तोपर्यंत राम राम.